श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। आज आपण श्री गुरुचरित्राचा 48वा अध्याय पाहणार आहोत। गुरुचरित्राच्या 48व्या अध्यायाचे पठन आणि श्रवण केल्याने धनधान्याची समृद्धी येईल आणि शेती व्यवसायामध्ये भरपूर यश मिळेल। श्री गुरुचरित्र अध्याय 48वा। श्री गणेशाय नमः। सिद्धमणे नामधारकासी कथा वर्तले परियेसी। श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परमपवित्र एक पा। गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू। भक्त होता एक शूद्र नामतया पर्वतेश्वर। श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी। मार्गी तो शूद्र परियेसी आपुले शेती उभा असे। श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतातून। साष्टांग नमन करुनी पुनरपी जाया आपले स्थाना। मध्यान्न काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी। येते किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे। नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी। कार्य नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊनिया। तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून। शूद्र विनवी कर जोडून शेत आपले पिकावे। तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता। पोटरी येतील आता तुझे निर्धर्मे जेऊ। श्री गुरु गेले शेतापाशी पाहुनी म्हणती त्या शूद्राशी। सांगेन तुझ जरी एकसी विश्वास होईल बोलाचा। शूद्र विनवी स्वामी अशी गुरुवाक्य कारण आम्हासी। दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणत असे। मग निरोपिते श्री गुरु त्याशी आम्ही जातो संगमासी। परतोनी येऊ मध्यान्नेसी तव सर्व पीक कापावे। ऐसे सांगून शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी। शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण। शीघ्र आला ग्रामात अधिकारियासी विनवित। खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य। अधिकारी म्हणती त्यासी पीक जाले बहु शेतासी। म्हणून उक्ते मागतोसी अंगीकार न करू दान। नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सराशी। अंगीकारीले संतोषी वचनपत्र लिहून घेती। आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवून तत्क्षणी। गेला शेती संतोषोनी कापीन म्हणे वेगेसे। कापू आरंभिले पिकासी स्त्रीपुत्र वर्जिती त्यासी। पाषाण घेऊन स्त्रीपुत्रासी मारू लागला तो शूद्र। समजता ते मारी येणेपरी पडता आली गावाभितरी। आड पडती राजद्वारी पिसे लागली पतीसी। संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले। आमुचे जीवित्व भाणस गेले आणि मासा भक्षितो आम्ही। वरजावया माणसे पाठविती नायके शूद्र कवणे गती। शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेविते धान्य असे ते देईन। जरी भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी। गुरे बांधिना त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे। इतके होता शूद्र देखा पीक कापुले मनपूर्वका। उभा असे मार्गी एक श्री गुरु आले परतोनी। विनदे तुझं सांगितले तुवा निर्धारे कापिले। म्हणे तुमचे वाक्य भले तेची कामधेनू मज। ऐसे एकोणी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती। होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून। ऐसे सांगून श्री गुरु आता आले आपण ग्रामात। सवे शूद्र असे येत आपले घराप्रती गेला। पुसावया लोक येती समस्त होत असे त्याचे घरी आकांत। स्त्रीपुत्र सर्व रुदन करीत म्हणती आमुचा ग्रास गेला। शूद्र समजतात संभोखी न करी चिंता रहा सुखी। गुरु सोयी नेणती मूर्खी कामधेनू असे वाक्य त्यांचे। एकेकांचे सहस्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन। स्थिर करा अंतकरण हानी नव्हे निर्धार पै। श्री गुरुकृपा होय जासी दैन्य कैचे असे त्यासी। निधान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे। समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस कमीत। वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले। समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले। सकळीका पर्जन्य पडिला अकाळिका मूळ नक्षत्री परियेसा। ग्राम राहिला पिके विण शूद्र शेत वाढले दशगुण। वाढले यवनाळ सगुण 1-11 फरगंडेसी। ते शूद्रासी संतोषाने शेता आली आपली पूजा घेऊनी। अवलोकित असे आपले नयने महानंद करीत असे। येऊनी लागे पतीचे चरणी विनवित असे कर जोडणी। बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणत असे। ऐसे पतीसी विनवणी शेतीचे पांडवांसी पूजोनी। विचार करी ती दोघे जणी श्री गुरुदर्शना जावे आता। म्हणून सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुशी। स्वामी पुसतीत यांची काय वर्तमान म्हणून या नाना प्रकारे पूजा करते। शूद्र स्त्री करीत असे भक्ती। श्री गुरु संतोषले अतिप्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी। गत संवत्सराहुनी देखा शतगुण झाले धान्य अधिका। शूद्र म्हणत असे एका अधिकारी अशी बोलवणी। शूद्र म्हणे अधिकारी अशी पिके गेले सर्व गावासी। रीता दिसत असे कोठाराशी आपण देईन अर्ध वाटा। गत संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियसी। धान्य झाले बहुशी शताधिक गुण देखा।
देईन अर्ध भाग मी संतोषी, संदेह न धरा करा हो मानसी. अधिकारी म्हणती तयाशी धर्महानी केवी करू. गुरुकृपा असता तुझवरी पीक जाले बहुता परी. नेऊन ये आपुले घरी राज्य करी म्हणती त्यासी. संतोषिनी शूद्र देखा विप्रासी, वाटी धान्य अनेका. घेऊन गेला सकडिका राजवाटा देऊनी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रदानं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.